नमस्कार। मा नाव है मोहनलाल वडवी, ग्रामपंचायत अधिकारी बुजगाव। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आहे जे सर्वे चालू आहे घरकुल, त्या सर्वेबद्दल आणि थोडीशी माहिती आपण पहला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आहे जो सर्वे चालू आहे त्या सर्वे कोटा सर्वे कोइलो केहकू सर्वे कोइली याबद्दल माहिती आपण पहला 2018 साली आवास प्लस कते जो सर्वे उलू हुई त्या सर्वे में है काही सूटित गले कुटुंब हुए किंवा जो सिस्टम है सिस्टम में काही अपात्र कोई देते हैं आणि त्या कुटुंबा खरंच तो गरीब लाभार्थी सुटलेलो हुए त्या परत नवीन सर्वे में जो चालू हो त्या सर्वे में है संबंधित लाभार्थी गरजू हुए त्या सर्वे होऊन जो है कोई ते चालू हुए त्या करता मोबाइल एप्स हुए प्रधानमंत्री आवास योजना जो 2024 जो एप्स हुए त्या में तापू सर्वे कोई सकता है त्या करता गाँव में है बेन माहे नेमली है म्हणजे बेन म्हणजे करले एक जो ग्रामपंचायत अधिकारी हुए तो त्या ठिकाणी अभी कोई सर्वे कोई सके कारण त्या मोबाइल रजिस्ट्रेशन उलो हुए आणि त्या मोबाइल में है त्या जे गावे आपले आहे त्या गावावर अख्खा तो सर्वे भी कोई सके पण त्यावर जर अतिरिक्त भार असल्यामुळे तो अख्खा सर्वे ना कोई शकतो प्रत्येक गाव ना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ना पोहोचू शकतो त्या करता एक ऑप्शन में भी सेल्फ सर्वे आपले होई तर आपो अख्खा मिलको सेल्फ सर्वे कहूँ जो है तो सेल्फ सर्वे कहीं कुछ कोइलो त्या करता ॲप्स डाउनलोड करीतलेलो होये आणि ॲप्स नंतर आपण कडले कागदपत्र लागणार होये ते कागदपत्र आपण जवळ जवळ आहे तर आधार कार्ड जवळ आहे कुटुंबामध्ये त्या व्यक्ती त्याचा आधार कार्ड त्याच्यानंतर जॉब कार्ड लागे बँक अकाउंट लागे एका लाभार्थी म्हणजे बाई हेकूच ते कागद लेत कोई दाखवू आणि को बी लोकेशन में फोटो लेतलं होये तर त्या ठिकाणी तर कच्चे को वगैरे होये त्या तापू लोकेशन में फोटो त्या ठिकाणी आपण पडे पहला जो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 में जो सर्वे हुए है त्या सर्वे में खरं लाभार्थी कोड हुए त्या माहिती आपण कोट त्या ठिकाणी फार्म पैसे के है कोटू खरं लाभार्थी है ते आम्ही हाई थोडंसे अटी श्रती आहे तुम कोता पह पहला संबंधित जो कुटुंब होय तो एक स्वतंत्र कुटुंब जो है आणि त्या स्वतंत्र रेशन कार्ड जो है आणि रेशन कार्ड में आखे समाविष्ट जे नावे होय त्या आधार कार्ड त्या ठिकाणी आपण ॲड करून पडे आणि त्या कुटुंबा जॉब कार्ड लागणार होय आणि बँक खाते लागणार होय को नाव पहून जो त्या ग्रामपंचायती ही आणि त्यानंतर ते को कच्चे होय कुते जो कच्चे को होय त्या जिओटॅग को फोटो लागे है म्हणजे त्या में एक प्रक्रिया आपली आहे की संबंधित व्यक्ती 15,000 वरील त्या मंथली म्हणजे महिना त्या पगारने जावे किंवा सरकारी कर्मचारीने जावे कोई ते किंवा 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे एले हे गोठी त्या माहोपोने जावे त्या कच्च को जावे हेकूच जे होये ते गोठी त्या ठिकाणी होऊन जावे तेच खरे लाभार्थी त्या ठिकाणी फार्म पोई सकते हैं कि तो कुटुंबा सर्वे होइए त्यामुळे प्रत्येक व्यक्ती कुटुंबा में प्रत्येक व्यक्ती त्या सर्वे गैरफायदो भी ले सकता है पण एका कुटुंब एकच फार्म पोईत करीत आपू तो सर्वे कंप्लीट करीत लेली होइए आई आखा हा आव्हान को कि आज जो सध्या धडगाव पंचायत समिति एरिया में है जो एकदम जात्रा सारखी गर्दी है ते गर्दी कहा है कि हमें समाजों में हेलो घरकुल रजिस्ट्रेशन हुए बहिना उप घरकुल है कुते प्रचार उलो हुए तो सगळं सुखी हुए आपू कहीं कहता हाँ माटियोना उप जॉब कार्ड हुए तरी बहिना उप जॉब कार्ड बनविला प्रयत्न चालू हुए वेगळं बहिना उप जॉब कार्ड काढीत कोई फार्म पोईत लेलो आणि लाभ जोडे कोई चालू हुए तो खाते भी बंद हो जावे सुखी होय तो कारण कुटुंब है का कुटुंब एक घरकुल जोड़ून जावे इनको सरकार नियम होये आपको सरकार विरोधम जाता है खाते भी आप हो जावे कारण काही डबल लाभार्थी माटे जरी लाभ लेत दोई तरी बहिना बोले कुछ चर्चा चालू है कारण सध्या आमू जे सर्वे कहता है त्यामें आमू तो अनुभव आवली हुई ती कहता है तुम कह आणि काही समजा
हेलो गैरप्रकार चालू होइए कि एकदा सायबरवाला ही जात कोईते की थोडाफार पैसे आपीत कोईते जॉब कार्ड बनवितलेला ह्याला प्रकार भी चालू होइए आणि त्यापर होते काते भी तो आप आम्हा ठोका जाइए कारण त्यापर तंतोतंत जे कमिटी होई ते चौकशी करणार आहे खरू लाभार्थी कोठू होई ते हदीत काढे ए माहिती आम्हा होइए कारण की प्रत्येक लाभार्थी मागील लाभ कोठे लेतलो होई काय होय कुटुंबा माहिती कोठे होय कुठला कुटुंबा व्यक्ती होई काय सगळी माहिती ते सदर कमिटी हदीत येणार आहे आणि त्या कमिटी अंतर्गत आपू वार्ता पडी जाणार म्हणजे आपा लाभ आपू ना मिळू शकतो त्या करता काही एक हेलो बी प्रचार चालू आहे की अविवाहित बी त्याकडे जात काही घरकुल नाही जोडणार हेलो काही ना तर अविवाहित कोठू बी ते सर्वेने कोण जावे कारण अविवाहित त्या स्वतंत्र कुटुंब काही ना तो सध्या तर त्या पालकावरी रहे त्या पालकच तो कुटुंब होय तो त्या मेन कुटुंब होय तर अविवाहित त्या बी सदर सर्वे नाही कोण जावे कारण त्या तो बी अपात्र असे